नमस्कार मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो बघा, मग ह्या ठिकाणी ब्रायडल ब्लाउज आपण ह्या ठिकाणी टीच केलेला आहे. तर ह्या ब्लाउजची शिलाई बऱ्याच मैत्रिणींना बघायची, ज्या काही नवीन शिकत असतील तर त्यांच्यासाठी ह्या ब्लाउजची शिलाई कशी करायची. तर ऍक्च्युली पूर्ण ब्रायडल आहे, हाताला पण पूर्ण डिझाईन ह्या ठिकाणी केलेली आहे. बॅक साईडला नेक आहे, त्याच्यानंतर फ्रंट बाजूला वन साईड नेक आहे. तर ह्या ब्लाउजची शिलाई नक्की कशी करायची. ओके, तर बऱ्याच वेळा आपल्याला सुई तुटण्याचा चान्स असतो, परंतु ह्या ठिकाणी काही जे टीचिंगच्या मेथड जर तुम्ही टिप्स वापरल्या तर तुमचं ह्या ठिकाणी हा ब्लाउज सहज इझिली पटकन तयार होतो. तर ह्या ब्लाउजची संपूर्ण शिलाई आज तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप न करता एंडिंग पर्यंत बघायचंय. तर या ठिकाणी आपण लगेच आता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आता या ठिकाणी आपण आरीवर्कचे ब्लाउज कशा पद्धतीने टीच करायचे ते आज आपण बघणार आहोत. तर अजून मागच्या व्हिडिओमध्ये पण एक आरीवर्कचे ब्लाउज मी तुम्हाला कटिंग आणि टीचिंग दाखवलेलं होतं. तर आज पण आपण तेच करणार आहोत. या ठिकाणी आपल्याला काय करायचं, सर्वात पहिल्यांदा ही आपली स्लीव्ह आहे. ओके, तर आरीवर्कचे ब्लाउज टीच करताना जी बॉर्डरच्या साईडने असतं आपण ह्या बाजूने टीच करणार आहोत. अशा वेळेस तुम्हाला सिंगल दाबाचा वापर करायचा आहे, किंवा ह्या पद्धतीने आपल्याला 2 in 1 अशा पद्धतीने हे दोन्ही साईडने रेग्युलर दाब पण असतो. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऍडजस्ट करून आपल्याला सिंगल दाबाचा पण या ठिकाणी उजव्या आणि डाव्या साईडचा वापर करता येतो. तर या पद्धतीने पण तुम्ही करू शकता, किंवा तुम्ही सिंगल फूट हे विकत आणू शकता. ओके, मार्केटमध्ये सहज इझिली मिळतं. हे बघा, ह्या पद्धतीने सिंगल फूट आणायचं आहे आणि ते लावायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला सिंगल दाबाचा वापर करायचा आहे, म्हणजे शिलाई मारण्यासाठी, म्हणजे जेणेकरून हा जो डबल दाब असतो ना तो ह्या मोतींवरती येतो. मग आपली ही जी डिझाईन असते मोतींवरती, ही मोती तुटण्याचा चान्स राहतो. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, या ठिकाणी सिंगल दाबाचा वापर करून टीच करायचं. तर सर्वात पहिल्यांदा आपण फ्रंट साईडचं वन साईड डिझाईन, हे बॅक साईडला डिझाईन तुम्ही बघू शकता. तर मी सर्वच तुम्हाला या ठिकाणी दाखवते. इथे बघा, अशा पद्धतीने गळा तयार केल्यानंतर तुम्हाला ते या ठिकाणी दिसणारच आहे. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आपलं वर्क दिलेलं आहे, हे पण आपण या ठिकाणी टीचिंग करणार आहोत. ते इथे आपल्याला टीचिंग करताना अशा पद्धतीने अस्तरचं फॅब्रिक वरती ठेवायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी अलट पलट करायचं. हे बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता या ठिकाणी मी काय करणार आहे, सिंगल दाबाचा वापर करणार आहे. तर या ठिकाणी फूट मी या ठिकाणी चेंज करून घेते. अशा पद्धतीने तुम्हाला पण या ठिकाणी चेंज करून घ्यायचंय. आता इथून आपण शिलाई मारायला सुरुवात करणार आहोत. तर बरोबर या ठिकाणी एक दाबाचं अंतर ठेवायचं आणि मग आपल्याला या ठिकाणी शिलाई मारायला सुरुवात करायची. टीचिंग करताना थोडस या ठिकाणी सिंगल दाबाचं अंतर सोडून मग तुम्हाला या ठिकाणी शिलाई मारायची आहे, आणि सावकाश, जास्त घाई करायची नाही टीचिंगच्या वेळेस. हे बघा, या पद्धतीने आपण ज्यावेळेस तुम्ही पेपर कटिंग करता किंवा अस्तरचं कटिंग करता त्यावेळेस आरीवर्कच्या ब्लाउज वरती जे काही तुम्ही गळ्याचं मार्किंग वगैरे असतं, तर त्याच्यानुसारच तुम्हाला इथे पण ऑलरेडी आपण जे आरीवर्क करतो ते गळ्याचं मार्किंग करूनच मगच आरीवर्क करायला घेतो. ओके, त्याच्यामुळे हे परफेक्ट येतं. परंतु बरेच वेळा असे करून आणतात आणि आपल्याकडे टीचिंगला देतात, त्यावेळेस तुम्हाला त्याच्या आरीवर्क मधचा जो गळा असतो तो त्याचा आकार बघायचा आहे, त्याच्यानुसार गळ्याचा पण आकार देऊन तुम्हाला या ठिकाणी टीचिंग करायचं आहे. या पद्धतीने आता आपण दाब शिलाई देऊन घेणार आहोत या ठिकाणी. दाब शिलाई दिल्यानंतर आतमध्ये फोल्ड करायचं आणि पुन्हा वरतून आपल्याला या ठिकाणी शिलाई द्यायची. हे बघा, ह्या ठिकाणी अशा पद्धतीने शिलाई मारली तर कुठेही एकही मोती आपला या ठिकाणी तुटलेला नाहीये. ओके, तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा पद्धतीने आपण जोडून घेतलेले आहे. आता आपल्याला साईडने पण शिलाई मारून घ्यायची. ह्या पद्धतीने आपण या ठिकाणी टीच केलेले आहे. आता आपल्याला काय करायचंय, जो याचा फ्रंट साईडचा पार्ट आहे, ओके, तो आपला दुसरा सिंपल असणार, त्याच्यावरती आरीवर्क नसणार आहे, तो पण आपण या ठिकाणी टीच करून घेणार आहोत. ओके, तर सेम आपण तो पण टीच करून घेतलेला आहे. पुढचा गळा आपल्याला सेम दोन्ही पण अलट पलटच करायचे, कारण आरीवर्कच्या ब्लाउज मध्ये आपल्याला अलट पलटच करावं लागतं. ह्या ठिकाणी कॅनव्हास वगैरे तुम्ही वापरू नाही शकत. ओके, वापरायचं असेल तर तुम्ही अस्तरवरती पेस्टिंग करायची तुम्हाला. आता हे झाल्यानंतर आपल्याला प्रिन्सेसचा साईड पार्ट या ठिकाणी जोडून घ्यायचा आहे. ओके, तर तो जोडण्याआधी मी आपले जे दुसरे पार्ट आहेत ते जोडणार आहोत, कारण याला जॉईंट येणार आहेत. ओके, तर आपण सिंगल दाब चेंज केलेला आहे, त्याच्या आधी आपण या ठिकाणी गळ्याचं पण टीचिंग करून घेणार आहोत. ओके, बॅक साईडचं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे ओपन करून घ्यायचंय.
हे सीधं ठेवायचंय बघा, किती सुंदर अशी डिझाईन आहे या ठिकाणी. जितका गळा आहे तितकंच आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, शोल्डरची पट्टी आपली तयार किती येते आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तुमची जितकी असेल तितकी या ठिकाणी मार्किंग करून घ्या. तर या ठिकाणी 3 इंचावरती मार्किंग करते मी. अशा पद्धतीने 3 इंचावरती मार्किंग करते. आता इथे आपल्याला ओपन करून घ्यायचंय. हे बघा, ह्या पद्धतीने ओपन केल्यानंतर परफेक्ट असं आपल्याला या ठिकाणी ठेवायचंय. हे साईडचे जे या ठिकाणी अरीवर्कचं काम केलेलं आहे हे आपण नंतर काढून टाकणार आहोत, कारण ते थोडंफार आपल्याला काढावंच लागणार आहे. थोडक्यात शोल्डरमध्ये शिलाईमध्ये दाबण्यासाठी अर्धा इंच हे आपल्याला वरतीहून सोडायचं आहे. ओके, तर अर्धा इंच हे आपल्याला सोडून द्यायचं, म्हणजे जेणेकरून ते शिलाईमध्ये आपलं जाणार आहे या ठिकाणी. अशा पद्धतीने ठेवायचंय, खालच्या बाजूने सेट करायचंय आणि या ठिकाणी पिनअपने तुम्हाला काय करायचं, सेटअप करायचंय. या ठिकाणी बघा, जो अरीवर्कचा सेंटर आहे इथे केलेला डिझाईन, त्या सेंटरवरतीच आपला हा अस्तरचा पण फॅब्रिकचा सेंटर हा ना यायला पाहिजे. याची फक्त काळजी घ्यायची तुम्हाला. अशा पद्धतीने थोडस खाली करते या पद्धतीने. आता पिनअपने सेटअप करून घ्या या ठिकाणी. सेफ्टी सॉरी, आपले बॉल्स पिन असतात ना, त्याच्याने आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने सेटअप करून घ्यायचंय. या ठिकाणी आपण गळ्याचं फक्त टिचिंग करणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला गळ्याचं मार्किंग बघा, इथून आपलं मोतीचं वर्क आहे हे परफेक्ट करायचं. जसं आहे तसंच आपल्याला या ठिकाणी मार्किंग करायचं आहे. या पद्धतीने केल्यानंतर इथून आपण एक दाबाचा अंतर सोडून या ठिकाणी शिलाई मारायला सुरुवात करणार. इथे आपला नॉच येणार आहे, या ठिकाणाहून आपण हे बघा, मी डॉट डॉट मध्ये या ठिकाणी लाईन काढून देते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपली शिलाई इथून येणार आहे. आता या ठिकाणी आपण शिलाई मारायला स्टार्ट करणार आहोत. केलेले आहे तिथून परफेक्ट आपल्याला या ठिकाणी काय करायचं, शिलाई मारायची आहे. आता इथे आपल्याला जे बॉल्स पिन ते काढून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मधचा जो सेप आहे तो कट करायचा आहे. अगदी सावकाश पद्धतीने शिलाई मारायची, जास्त घाई करायची नाही आपल्याला या ठिकाणी. एक दाबाचा अंतर सोडून कापड पण आपल्याला या ठिकाणी आतमधचा जो गळा असतो तो कट करायचा असतो. आता छोटे छोटे नॉच या ठिकाणी लावून घ्यायचे आहेत गळ्याला, कारण राऊंड गळा आहे. गळा कोणताही असू दे, ज्यावेळेस तुम्ही पलटी मारताना त्यावेळेस नॉचेस हे लावावेच लागतात. तिरकस अशा पद्धतीने आपण हे या ठिकाणी कट करतोय. कट करताना फक्त सावकाश पद्धतीने कट करायची, जेणेकरून शिलाई आपल्याला कट नको व्हायला. बस. त्याच्यानंतर हे बघा, या पद्धतीने आपलं या ठिकाणी बघा उर्वरित फॅब्रिक आपलं असतो. या ठिकाणी आपल्याला आतमध्ये फोल्ड केल्यानंतर ते शिलाई मारता येतं. ओके, या पद्धतीने फोल्ड करायचं आपल्याला. तर सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी तुम्ही दाब शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून ते पटकन फोल्ड होतं. दाब शिलाई दिल्यानंतर आता आपल्याला आतमध्ये फोल्ड करायचं आहे. या ठिकाणी दाब शिलाई दिल्यानंतर ते अगदी फिनिशिंग मध्ये फोल्ड होतं. जर तुम्ही डायरेक्ट फोल्ड केलं ना तर त्यावेळेस फिनिशिंग थोडीशी कमी येते. आता या वेळेस अशा वेळेस तुम्हाला अगदी सावकाश पद्धतीने या ठिकाणी शिलाई मारायची, जास्त घाई करायची नसते.
हे बघा, ह्या पद्धतीने आपण शिलाई मारून घेतलेली अगदी परफेक्ट अशी फिनिशिंग आलेली आहे. आता आपल्याला हे उलट करून या ठिकाणी शिलाई देऊन घ्यायची आहे. आता सर्वात पहिल्यांदा एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत. आपण या ठिकाणी टिचिंग करून घेणार आहोत. या पद्धतीने आपल्याला ओपन करून घ्यायची, ती सीधी ठेवायची आपल्याला सरळ बाजू. ओके, तेव्हा सरळ बाजू ठेवलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने इथे सेंटर व्यवस्थित काढलेलं आहे आपण स्लीवचा. समोरासमोर ठेवायची, उलटी सीधी बाजू नको व्हायला. तर पिनअप लावून ठेवूया आपण एका साईडला. ओके, तर ही साईडला ठेवून ठेवूया. एक एक स्लीव्ह आपल्याला ह्या ठिकाणी टिच करून घ्यायचं आहे. तर अगदी सेंटर याचा कुठे येतोय ते लक्षात ठेवायचं आहे. तेव्हा या पद्धतीने सेटअप करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण शिलाई मारायला स्टार्ट करणार आहोत. हे बघा, या पद्धतीने शिलाई मारल्यानंतर आपल्याला साईडनं पण या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे. आता या ठिकाणी एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. आता दुसरी स्लीव्ह पण सेम ह्याच पद्धतीने टिचिंग करून घ्यायची आपल्याला. आणि हे जे या ठिकाणी थोडंसं नॉर्मलचं शिलाईमध्ये येणार आहे तर ते आपल्याला फोडून घ्यायचं आहे.
या ठिकाणी आता आपली दुसऱ्या साईडची स्लीव्ह पण या ठिकाणी जोडून झालेली आहे. आता आपण ही साईडला ठेवून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने दोन्ही स्लीव्ह आपण या ठिकाणी जोडून घेतलेले आहेत. तर हे आपण सर्व सिंगल दाबावरती टिचिंग केलेले आहे. आता आपल्याला या ठिकाणी दाब चेंज करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून हे सेंटर काढून घ्यायचे, टक्स टाकायचे. दाखवते उसवायचं बरं राहू दे. या ठिकाणी आता आपल्या शिलाईच्या इथे येतं, तर हे आपल्याला काय करायचंय, कट करून घ्यायचंय. ओके, कट करताना कशा पद्धतीने जे धागा आहे तेच आपल्याला फक्त या ठिकाणी कट करायचं आहे. या पद्धतीने जे शिलाईमध्ये येतं ते आपण फक्त कट काढून घेतलेलं आहे या ठिकाणी. आता दुसऱ्या साईडचं पण आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने टक्स आपण टिच करून घेतलंय. जे काही आपलं शिलाई खाली या पद्धतीने मोती आले ते आपल्याला कट करून टाकायचे किंवा फोडून टाकायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी रेग्युलर प्रमाणे मी आधी कट केलं नव्हतं, अर्धा इंच हे आपल्याला तिरकस मध्ये कट करायचं आहे. आता या ठिकाणी आपला हात शिलाईच्या पट्टी खाली येणार आहे, तर ते पण आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने टोटल बॅक साईडचा पार्ट आपला या ठिकाणी तयार झालेला आहे. अगदी स्लो आपण या ठिकाणी काम केलेले, परफेक्ट असं आपल्या या ठिकाणी काय झालेलं आहे, या पद्धतीने परफेक्ट असं आपण या ठिकाणी टीचिंग केलेलं आहे. तर अशा पद्धतीनेच तुम्हाला पण टीचिंग करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं, फ्रंट साईडचा पार्ट आपल्याला टीच करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आता आपल्याला प्रिन्सेसचा साईड पार्ट आपल्याला या ठिकाणी बघा जॉईन करून घेतलं, त्याच्यानंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे. या ठिकाणी आता आपल्याला जोडून घ्यायचं. अशा पद्धतीने आपल्याला प्रिन्सेसचा पार्ट कसा जोडायचा ते ऑलरेडी माहिती आहे. जेवढी शिलाई मार्जिन घेतली तेवढ्या शिलाईमध्ये दाबायचं आपल्याला. परफेक्ट असं या ठिकाणी पफ आलेला आहे. या ठिकाणी ही जी मार्जिन असते ती बॅक साईडने करायची. इथे नॉर्मलचा एक्स्ट्राचं फॅब्रिक खाली येत आहे. तर अशा पद्धतीने सरळ शिलाई मारून घ्यायची आणि या ठिकाणी नॉर्मलचं कट करून घ्यायचं. अगदी परफेक्ट लेवलमध्ये येऊन जातं. आता या ठिकाणी आपल्याला हुकाईची पट्टी आपल्याला लावून घ्यायची. हुकाईची पट्टी लावण्यासाठी हेच आपण वापरणार आहोत. ओके, या पद्धतीने आपल्याला ह्याच पट्ट्या वापरायच्या आहेत या ठिकाणी. दुसऱ्या साईडचा पण पार्ट मी या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे.
हे बघा ह्या पद्धतीने आपण हुकायची पट्टी लावून घेतली, खाली आपल्याला हात शिलाईची पट्टी लावायची. तर सर्वात पहिल्यांदा ह्या बाजूचा आपण लावून घेणार आहोत. आईपट्टी आपल्याला या ठिकाणी लावायची आहे. ठिकाणी आपल्याला आयपट्टी लावून घ्यायची आहे. ओके, ह्या पद्धतीने आयपट्टी आपल्याला या ठिकाणी लावायची आहे. अशा पद्धतीने फोल्ड करायचे आपल्याला. त्याच्यानंतर हे या पद्धतीने फोल्ड करायचं. आता इथे आपल्याला हात शिलाईची पट्टी लावून घ्यायची आहे. पद्धतीने आपलं इथे परफेक्ट असं हुकायची पट्टी पण लावून झाली, हात शिलाईची पट्टी लावून झाली. आता आपल्याला शोल्डर जॉईन करायचे, स्लीव्ह अटॅच करायची. तेव्हा या पद्धतीने आपल्याला सेट करून घ्यायचंय. ओके, हे बघा या पद्धतीने शोल्डर आपण जोडून घेतलेले. हे बॅक साईडला आपण करणार आहोत. अशा पद्धतीने शोल्डर जोडून घ्यायचंय. दुसऱ्या साईडचं पण आपण या ठिकाणी शोल्डर जोडून घेणार आहोत. स्लीव्ह जोडण्याआधी आपल्याला या ठिकाणी चेक करून घ्यायचंय. ओके, हे बघा ह्या पद्धतीने आपण चेक करून घेतोय. आता इथे आपण शोल्डर वगैरे चेक करून घेतलेले आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय करायचं, आता स्लीव्ह जोडून घ्यायची. तर स्लीव्ह जोडताना आपण पुढच्या भागाला जी खोलगट बाजू आहे ती लावायची आपल्याला. तर ही आपली ह्या बाजूला लागणार आहे. ओके, ही आपली ह्या साईडला लागणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं, ह्या ठिकाणी स्लीव्ह अटॅच करून घ्यायची आहे.
हे बघा, या ठिकाणी अगदी सावकाश पद्धतीने स्लीव्ज आपण जोडून घेतलेली, कारण स्लीव्ज मध्ये जास्त वर्क आहे या ठिकाणी. बघा, स्लीव्ज आपण या ठिकाणी जोडून घेतलेली बघा, परफेक्ट अशी आपली या ठिकाणी स्लीव्ज आलेली आहे. तर तुम्हाला सुद्धा सेम ह्याच पद्धतीने जोडून घ्यायची. ओके, परफेक्ट आपण या ठिकाणी जोडलेली, कुठेही मोतीचा वगैरे अशा पद्धतीने नुकसान झालेलं नाही किंवा कुठे ब्लाऊज आपल्याला चुरगळलेला दिसणार नाही. अगदी स्लीव्ज पण आपण ह्या पद्धतीने थोडंसं बोटाच्या साहाय्याने या ठिकाणी प्रेस करून घ्यायचंय. ओके, आता आपण दुसऱ्या साईडची स्लीव्ज पण सेम ह्याच प्रोसेसने जोडून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपले 2 ब्लाऊज स्टिच करून झाले असते, इतका वेळ आपल्याला एकाच ब्लाऊज मध्ये लागतो. आता या ठिकाणी आपल्याला ब्लाऊजची फिटिंग करायची, दुसऱ्या साईडची स्लीव्ज पण आपण या ठिकाणी जोडून घेतलेली, सेम त्याच प्रोसेसने जोडलेली आहे. ओके, आता इथे आपल्याला हे सेंटर काढून घ्यायचंय पाठीमागचा, आणि अशा पद्धतीने आपल्याला आय पट्टी सोडून या ठिकाणी आपल्याला फिटिंग करायचं. रेग्युलर प्रमाणे जशी फिटिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी फिटिंग करायचंय. फक्त थोडंसं आपल्याला ब्लाऊज पीस जो असतो ना, तो थोडासा जड जातो या ठिकाणी. ओके, फक्त त्याची आपल्याला या ठिकाणी थोडीशी काळजी घ्यायची, म्हणजे हँडल करायला थोडंसं त्रासदायक होतं या ठिकाणी. आता या ठिकाणी आपण शिलाई मारून घेतलेली, दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आपल्याला. या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने, हे बघा तुम्ही इथे बघू शकता, ह्या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आर्मोल राऊंडचं. ओके, तर ह्या पद्धतीने आपण मार्किंग केलं. त्याच्यानंतर हाताचं पण आपल्याला या ठिकाणी घेरचं मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला कमरेचं मेजरमेंट टाकायचं आहे. आता या ठिकाणी जे आपल्या शिलाईमध्ये येणार आहे त्याचं जे स्टोन आहे हे आपल्याला काढून टाकायचं आहे. ओके, आणि हळूहळू शिलाई मारायची. त्यावेळेस इथलं हे जे छोटे छोटे मोतीचे वर्क आहेत ते नाही जरी काढलं तरी पण शिलाई बसते त्या ठिकाणी. हे बघा, या ठिकाणी परफेक्ट आपण या ठिकाणी बघा शिलाई मारून घेतलेली आहे, आणि या ठिकाणी स्लीव्स पण आपली परफेक्ट तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी अशा पद्धतीने आपली ही स्लीव्स रेडी झालेली आहे, आणि फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने आपली स्लीव्स आलेली आहे. दुसऱ्या साईडला पण आपण सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी फिटिंग करून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी आता आपलं संपूर्ण ब्लाऊज स्टिच करून झालेलं आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ओके, तर या ठिकाणी गळ्याला पण सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. स्लीव्स पण तुम्ही या ठिकाणी बघू शकता, अशा पद्धतीने स्लीव्स पण आपली खूप सुंदर या ठिकाणी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर ह्या बाजूला पण तुम्ही बघू शकता, अगदी परफेक्ट आपण या ठिकाणी स्लीव्स पण जोडून घेतलेली. बॅक साईडचा लुक दाखवते मी तुम्हाला. या ठिकाणी आय आपण तयार करून घेतलेले आहेत. बॅक साईडचा नेक तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अतिशय सुंदर फिनिशिंग मध्ये आपण या ठिकाणी टिच केलेले. ह्या ठिकाणी नॉट लावायची बाकी आहे, तर नॉट लावताना आपल्याला हातानेच लावायची ती ह्या ठिकाणी. ओके, तर ती आपण 2.25-2.5 इंचावरती आपल्याला ह्या ठिकाणी लावायची. सुंदर असं या ठिकाणी आपण अरीवर्कचं ब्रायडल ब्लाऊज कशा पद्धतीने टिच करायचं
ह्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित परफेक्ट असं मी सांगितलेलं आहे. हळूवारपणे ज्या ठिकाणी आपले 3 ब्लाऊज निघतात त्या ठिकाणी तुमचा एकच ब्लाऊज हा ब्रायडलचा टीच होतो, परंतु त्याची शिलाई पण तशी आहे आणि ती आपल्याला परवडते पण. ओके, तर कशा पद्धतीने आपला ब्लाऊज ह्या ठिकाणी रेडी झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.